आगामी महापालिका निवडणुकीत जर पारदर्शकता आणायची असेल तर मग नेमकं तुमच्याकडे पर्याय काय किंवा तशी कोणती उपाययोजना केली आहेत या सगळ्याचा जी विचारणा आहे किंवा मग चर्चा आहे ती आता ही नेते करतील। त्यामुळे एक प्रकारे एकतर शक्ती प्रदर्शन यासाठी कारण काही नेत्यांसोबत काही पदाधिकारी सुद्धा शिवालय इथे आलेले आहेत आणि त्यामुळे एकत्रितरित्या राज्य निवडणूक आयोगाची चर्चा करण्यासाठी कारण पक्षांचं असं म्हणणं आहे की आम्ही वैयक्तिकरित्या जाऊन काही पुरावे सादर केले, काही या सगळ्या संबंधी आधी सुद्धा चर्चा केली, निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं, मात्र यावर राज्य निवडणूक आयोगाकडून काहीच उत्तर मिळालं नाही आणि त्यामुळे एकत्रित येऊन एक प्रकारे राज्य निवडणूक आयोगाला विचारणा केली जाईल, चर्चा केली जाईल आणि ज्या उपाययोजना आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने करणार आहेत त्या संदर्भात सुद्धा राज्य निवडणूक आयोगाकडून माहिती घेतली जाईल। प्रज्ञा, शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे, दुसरं शिष्टमंडळ सुद्धा स्थापन करण्यात आलंय। या दुसऱ्या शिष्टमंडळामध्ये कोण कोण असणार आहे आणि कोणकोणत्या मुद्द्यांच्या अनुषंगाने ते भेटीगाठी घेणार आहेत? या सगळ्या संदर्भातच चर्चा केली जाते कारण काही नेत्यांनी सांगितलं, काही नेत्यांनी माहिती दिली की दोन शिष्टमंडळ असतील, जे काही प्रमुख नेते असतील ते एस चोकलिंगम जे राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य अधिकारी आहेत त्यांची भेट घेतील, तर काही राज्य निवडणूक आयोगाचे जे कार्यालय आहे प्रशासकीय बिल्डिंगमध्ये तिथे जातील। मात्र एकच शिष्टमंडळ जाणार की दोन शिष्टमंडळ जाणार याबाबत अद्याप अजूनही चर्चा सुरू आहे, त्यामुळे निर्णय झालेला नाही। जर एकत्रित एकच शिष्टमंडळ जाणार असेल तर अर्थातच एस चोकलिंगम यांची ते भेट घेतील, मात्र अजूनही चर्चा सुरू आहे कारण एकत्रित निवेदन तयार करण्यात आलेले आहेत आणि त्यावर जे प्रमुख नेते ज्यांना खरं तर निमंत्रण दिलं होतं त्यांच्या सह्या यामध्ये घेतल्या जाणार आहेत। आतापर्यंत आलेले नेते ज्यामध्ये उद्धव ठाकरे आहेत, शरद पवार आहेत, राज ठाकरे आहेत, शेकापचे जयंत पाटील आहेत, त्याशिवाय अजित नवले आहेत आणि हे सगळे नेते